आज आपण बनवूया गाड्यावर मिळणारे मंचुरियन। अजिबात वातट चिकट होणार नाही, एकदम परफेक्ट असे तयार होतात। आणि त्यासोबत बनवणार आहे मंचुरियनची चटणी। खायला खूप चविष्ट लागते। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आधी तर मी इथे कोबीचा एक गड्डा घेतलेला आहे। या कोबीचे वरचे पान जे खराब असते ते काढून टाकायचे आहे। त्यानंतर कोबी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आणि हा कोबी आता आपण कट करणार आहे। तर हा कोबी मी घेतलेला आहे, साधारण 1 किलोचा असेल तर आपल्याला अर्धाच किलो वापरायचा आहे। तर मी अर्धा कट करून घेते। कोबी अर्धा कट करून याचा तुम्ही छोटे छोटे पीस करू शकता किंवा छोटे छोटे साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। एकदम बारीक असा कट करायचा आहे। सुरीने तुमच्याकडे जे कट करण्यासाठी विळा काय असेल त्याने कट करून घ्या। तर मी इथे चॉपरने छान कोबी बारीक कट करून घेते। चॉपरने चांगला बारीकसा कट होतो आणि एकदम बारीक बारीक पीसचे कोबीचे कट होतात, म्हणून मी इथे चॉपरने सर्व अर्धा कोबी कट करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान हा कट झालेला आहे। आता हा कोबी एका मोठ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे। त्यानंतर कोबीमध्ये घालायचं आहे 1 चम्मच मीठ आणि सर्व कोबी छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 5 ते 6 मिनिट असाच कोबी ठेवायचा आहे, जेणेकरून कोबीमध्ये स्वतःचं जे पाणी असेल ते मिठामुळे वेगळं होईल, म्हणजे कोबीला पाणी सुटेल। तर 5 मिनिटं झाल्यानंतर हे कोबीला छान पाणी सुटलेलं आहे। तर आता हातानेच आपण कोबी छान पिळून घेणार आहे। कोबीमध्ये जे पाणी सुटलेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे। कोबी एकदम आपल्याला सुका सुका करायचा आहे। तर हाताच्या सहाय्याने मी असं पिळून कोबीचे पाणी काढून कोबी वेगळ्या प्लेटमध्ये ठेवत आहे। तर सर्व कोबी मी पिळून घेतलेला आहे। आता हा कोबी एका मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, कारण याच्यातच आपण पीठ मळणार आहे। कोबीमध्ये घालायचं आहे 1 चम्मच लाल तिखट, घरगुती घाला किंवा मग काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ घाला। अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे 1 चम्मच आणि चिमूटभर घालायचा आहे रंग। तर ऑरेंज रंग किंवा मग ऑरेंज कलर किंवा टोमॅटो रेड कलर घाला। त्यानंतर 1 चम्मच सोया सॉस घालायचा आहे, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना अजिबात सुद्धा पाणी घालायचं नाही, कोबी ओलसर आहे त्यामुळे इझिली मळला जातो। तर इथे मी छान मंचुरियनचं पीठ मळवून घेतलेलं आहे। पहा मस्त आपलं पीठ मळवून झालेलं आहे। त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं, गॅस मध्यम आचेवर करायचा आणि छान मंचुरियन छोटे छोटे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोडवून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये मंचुरियन सोडवू शकता, पण छोटे छोटे केले तर वरतून मस्त क्रिस्पी होतात, त्यामुळे छान लागतात। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मंचुरियन सोडा आणि मध्यम आचेवरतीच गॅस ठेवायचा आहे। कुठेही पाठी पुढे स्लो किंवा मग फास्ट करायचा नाही। मस्त आपले मंचुरियन मीडियम आचेवरतीच छान भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। याप्रमाणे तुम्ही पाहू शकता फूड कलर घातल्यामुळे मंचुरियनला कलर खूप सुंदर देखील आलेला आहे। तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण गाड्यावर जेव्हा आपण मंचुरियन खातो तेव्हा ते कलर घालतात, त्यामुळे मंचुरियन दिसायलाही खूप सुंदर दिसतात। तर तुम्हाला एका प्लेटमध्ये देखील काढून दाखवते, किती छान असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत। तर अशाच प्रकारे राहिलेली मंचुरियनही मी घेते छान। तर तुम्हाला एका प्लेटमध्ये देखील काढून दाखवते। मंचुरियनचा आवाज तुम्ही ऐकू शकताय, किती मस्त असे कुरकुरीत मंचुरियन आपले तयार झालेले आहेत। तर मंचुरियन जेवढे वरतून कुरकुरीत आहेत तेवढेच आतून मऊ देखील आहेत, अजिबात चिकट वातट झालेले नाही। मस्त असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत। आता आपण चटणीची तयारी करूया। तर त्यासाठी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर एका वाटीमध्ये घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, जेणेकरून कॉर्नफ्लॉवरमध्ये कोणतीही गुठळी राहणार नाही। कॉर्नफ्लॉवर लगेच घट्ट होतं, त्यामुळे छान मिक्स करायचं आहे। तर कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे। ज्या कढईमध्ये आपण चटणी बनवणार आहे तीच कढई, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये कट केलेला अद्रक लसूण घालायचं आहे। आता हे बारीक चॉप केलेलं अद्रक लसूण आहे। त्यानंतर थोडासा 1 चम्मच कोबी घातलेला आहे कट करून। आता सर्व स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच मिरची पावडर किंवा मग रेड चिली सॉस घालायचा आहे।
तर आता इथे माझ्याकडे रेड चिली सॉस अवेलेबल नव्हता म्हणून मी अर्धा चम्मच मिरची पावडर घातलेली आहे आणि तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर परत एकदा मिक्स करायचं आहे। एकदम खाली बसलं होतं त्यामुळे परत एकदा मिक्स करून यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लॉवर शिजलं की घट्ट होत जातं। त्यानंतर 1 चम्मच सोया सॉस घालायचा आहे। तर मंचुरियनची चटणीमध्ये फक्त सोया सॉस घातला तरी चटणी खूप छान लागते, बाकीचे कोणतेही सॉस नाही घातले तरी। आता यामध्ये थोडासा फूड कलर घालायचा आहे, सर्व चटणी छान मिक्स करायची आहे। तर मस्त असा चटणीला आपल्या कलर आलेला आहे। जेव्हा आपण गाड्यावर चटणी खातो तेव्हा ते फूड कलर घालतात म्हणून त्यांची चटणीचा कलर खूप छान आलेला असतो। मस्त अशी आपली चटणी देखील तयार झालेली आहे आणि घट्टही झालेली आहे। मला एवढीच घट्ट पाहिजे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे। तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही घट्ट करू शकता। त्यानंतर इथे मी चटणी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते वाटीमध्ये आणि कोबीचं पानच घेतलेलं आहे त्यावरतीच मी मंचुरियन सर्व करून दाखवते। किती छान असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे आणि चटणी देखील तयार झालेली आहे।